तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र संदेश आणि आज आपण आलेले आहेत तूर पिकाच्या प्लॉटवरती। तर आज आपण जाणून घेणार आहेत तूर पिकामधील मुख्य रोग। सध्याच्या कंडिशनमध्ये बऱ्याच प्लॉटवरती आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे। हा जास्त पाणी झाल्यामुळे सध्या जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मोठ्या प्लॉटवरती दिसून येत आहे। तर याच्यावरती काय काळजी घेतली आणि पाहिजे आणि त्याच्यावरती कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत ह्याच्या संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत। तर तूर पिकातील मर हा रोग हा प्रामुख्याने फ्युजरियम ऑक्झिस्पोरम या बुरशीमुळे होत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या पिकाच्या वर येणारे जे अन्नद्रव्य आहे हे पूर्णपणे त्या बुरशीद्वारे ब्लॉक केलं जातं। त्याच्यामुळे आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्या तूर पिकामध्ये जास्त बघायला मिळतो। मग याच्यावरती उपाययोजना काय केल्या गेल्या पाहिजेत? तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण ट्रायकोडर्मा विरिडी 1 ते 2 किलो प्रति एकरी याला आपण ड्रिंचिंग घेऊ शकतो। त्याच्यामुळे आपल्याला पुढे चालून होणारा मर रोग हा आपल्याला नियंत्रणात आणण्यासाठी चांगली मदत होईल। आणि ज्या पिकाच्या प्लॉटवरती सध्या कंडिशनमध्ये आपल्याला मर रोग दिसून येतोय तर त्यांनी आता आपल्याला केमिकल बुरशीनाशकांचा वापर केला गेला पाहिजे। त्याच्यामध्ये तुम्ही सिंजेंटा कंपनीचा रिडोमिल गोल्ड घेऊ शकता, त्याच्यानंतर तुमचं रोको घेऊ शकता, त्याच्यानंतर तुमचं ब्ल्यू कॉपर वापरू शकता, त्याच्यानंतर तुमचं साप बुरशीनाशक कार्बेंडाझिम आणि मॅन्कोजेब, आणि त्याच्यानंतर बायर कंपनीचं एलिएट पण आपण ह्या बाजारात भरपूर प्रमाणामध्ये या अवेलेबल आहेत बुरशीनाशक। तर त्याच्यापैकी कुठलंही बुरशीनाशक घेऊन आपण याला ड्रिंचिंग किंवा आळवणी हे आपल्या तूर पिकाच्या बुडाला आपण देऊ शकतो। त्याच्यामुळे आपल्याला सध्या कंडिशनमधला मर रोग जो आहे तो आपल्याला नियंत्रणात भेटून चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यामध्ये नियंत्रण भेटेल आणि आपल्याला उत्पादनामध्ये पण भर पडेल। बऱ्याच ह्याच्यामध्ये काय होतं, सध्या कंडिशनमध्ये प्लॉटवरती कुठल्याही पद्धतीचं मर नाही आहे, पण फुलोरा अवस्थेमध्ये किंवा शेंगा पकडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मर बघायला मिळते। तर तुम्ही ह्या उपाययोजना जर आत्ता केल्या तर पुढे चलून आपल्याला तो प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या उत्पादनामध्ये चांगली भर पाडता येऊ शकते। तर ही माहिती कशी वाटली आणि ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।